उज्ज्वल महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। सालाबाद प्रमाणे याही वर्षी माननीय विनायक सावंत यांनी सुंदर असं हे तानाजीनगर इथं भव्य दिव्य दहीहंडीचं जे आयोजन केलेलं आहे, भारतीय जनता पार्टीचे ते विभागीय अध्यक्ष आहेत, त्याचप्रमाणे कुंदन जाधव आहेत, आपले रमाकांत पालवे आहेत, सर्व पदाधिकारी आणि थेट आपण त्यांचे सगळे संवाद साधणार आहे। विनायक सावंत अनेक वर्षापासून तुम्ही कार्यरत आहात आणि आज बघितलं आम्ही कसाऱ्यामध्ये थेट तुमच्या सगळे संवाद करताना भारतीय जनता पार्टीचा खरोखर हा जल्लोष आणि दहीहंडीचा जो कार्यक्रम बघितला आम्ही, खूप आनंद झाला। आणि आम्ही उज्ज्वल महाराष्ट्र न्यूज चॅनलला नेहमी आम्ही जे आकर्षण असतं ते दाखवतो आणि थेट आपण तुमच्या सगळे संवाद साधतोय। तर तुम्ही थोडक्यात काय सांगताल विनायक सावंत? आज गोकुळाष्टमी दहीहंडी आहे। आज खूप आनंद होतो आहे। दर सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा मोठ्या जोशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या तर्फे दहीहंडी साजरी करण्यात आलेली आहे आणि मोठ्या संख्येने हनुमान मंडळाच्या गोविंदा पथकाने अशी थर लावून एक थर लावून मस्तपैकी छानपैकी अशी दहीहंडी फोडलेली आहे आणि त्यांच्या आनंदात आम्ही पण सगळे सहभागी झालो होतो, भारतीय जनता पार्टीचे सगळं पदाधिकारी व कार्यकर्ते, आणि खूप आनंद वाटला। हे होते भारतीय जनता पार्टीचे विभागीय अध्यक्ष विनायक सावंत। त्याचप्रमाणे आपल्या सोबत कुंदन जाधव आहेत, त्यांच्या संग आपण थेट संवाद साधणार। काय सांगतात कुंदन जाधव साहेब? सर्वप्रथम मी या ठिकाणी आपल्या उज्ज्वल महाराष्ट्र चॅनलचे आभार मानेल की आपण आमची जी न्यूज जी पण बातमी असते ती दर्शकांपर्यंत पोहोचवता। धन्यवाद। आणि आजचं जे औचित्य आहे आपल्या दहीहंडी हा जो खूप पारंपरिक असा सण दरवर्षी आपल्या कसाऱ्यामध्ये मोठ्या थाटामाटात संपन्न होतो, त्याची सुरुवात आपल्या कसाऱ्यातील देऊळवाडी या ठिकाणाहून हनुमान सेवा मंडळाच्या वतीने सुरुवात होते आणि आपल्या पूर्ण विभागामध्ये आमचे शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे कसारा शहराध्यक्ष सन्माननीय श्री विनायकजी सावंत यांच्या माध्यमातून आपल्या वीर तानाजी नगर येथे दरवर्षी या दहीहंडीचं आयोजन करण्यात येतं आणि खूप गर्दी असते या दहीहंडीला। आजही सालाबादाप्रमाणे याही वर्षी दहीहंडीचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि आपल्या हनुमान सेवा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री घाग साहेब यांच्या नेतृत्वात दहीहंडी पथकाने उत्स्फूर्तपणे दहीहंडीला हजेरी लावून खूप सुंदर अशा पद्धतीने जवळजवळ जेमतेम 5 थराची दहीहंडी ही फोडलेली आहे आणि नागरिकांनीसुद्धा तोच उत्साह दाखवला जो दरवर्षी त्यांना असतो। आणि सावंत साहेबांचं एकच ध्येय असतं की प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन उपक्रम आपल्या दहीहंडीच्या माध्यमातून दाखवण्याचा ते प्रयत्न करत असतात। खूप सुंदर असा देखावा या ठिकाणी आयोजित असतो दरवर्षी। मी पुन्हा एकदा आपल्या कसारा शहर शाखेच्या वतीने, त्याचप्रमाणे शहापूर तालुक्याच्या वतीने, त्याचप्रमाणे आमचे सन्माननीय अध्यक्ष श्री विनायकजी सावंत, त्याचप्रमाणे विभागीय अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव यांच्याकडून सुद्धा सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो। त्याचप्रमाणे आमचे भारतीय जनता पार्टीचे रमाकांतजी पालवे यांच्याकडून सुद्धा सर्वांना शुभेच्छा देतो। प्रकाश शिंदे, त्याचप्रमाणे बाळा, त्याचप्रमाणे आमचे गणेश सायमा भाऊ यांच्या सर्वांच्या वतीने कसारा शहर शाखेच्या वतीने पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांना, त्याचप्रमाणे दहीहंडीतील सर्व कला पथकातील सर्व म्हणजे ज्यांनी दहीहंडी फोडली त्यांना पुढील हंडीसाठी सुद्धा शुभेच्छा देतो। येथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। खूप असं सुंदर असं भारतीय जनता पार्टीचं दहीहंडी सोहळा संपन्न होत आहे आणि आपल्यासोबत होते विनायक सावंत, कुंदन जाधव, रमाकांत पालवे आणि आपले तानाजी भाऊ। तर खरोखर एक आनंद झाला। उज्ज्वल महाराष्ट्र, सोमनाथ भगत, कसारा, शहापूर।